काही काही काम नव्हतं, काही नाही. मी ते कपडे धुवायचे का काही? तुमचे कपडे धुवायचे का ते विचारायला आले होते. आता तू कशाला कपडे धुतेस? प्रेग्नंट आहेस ना? मग नको ना नसते उद्योग करून ठेवू. आधीच आकाशने त्या बाई बरोबर बाहेर जाऊन माझ्या डोक्याचं टेन्शन वाढवलं. नसता ताप झालाय तुम्हाला. हा तेच जाई. वसुंधरा वहिनी नाहीये ना घरात. मग घर कोण साफ करणार? मीच स्वच्छ करायला पाहिजे ना, म्हणून मी घरातली कामं करतेय सगळी. अवनी करेल. तू जा आराम कर जा. तुझं काय झालंय? काय? अशी बच्चांसारखी का बोलतेस? आई ग आई, माझी कंबर खूप दुखते. आई ग बाबा, मी जरा जाऊन आराम करते आता. अशी काही विचित्रासारखी वाटते. गरोदर आहे ना, नवीन पिढी, कधी काय दुखेल काही सांगता येत नाही. मॅनेज करायला नको. जाऊ दे, चल तुझ्याकडे नाश्ता आणला, नाश्ता कर. चल 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 चल. हाच ॲड्रेस होता ना? एक्सक्यूज मी, या जागेवरती जो प्लांट उभा राहणार आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती द्याल का प्लीज? ही गव्हर्नमेंटची जागा आहे. ही खूप दिवसापासून बंद पडलेली आहे. थँक्यू. मी काय म्हणते, चला ना, चला आपण इथून निघूयात. चला या. काय झालं? काय नाही, मी नंतर सांगते ना. या प्लीज, या प्लीज, या. वसुंधरा, वसुंधरा काय होतं तुम्हाला? यू ओके? हां, काय होतंय? काय नाही, थोडं थकल्यासारखं होतं. चला आपण निघूया. आपण एक काम करूया, आपण ना रस्त्यात काहीतरी खाऊन घेऊया, नाहीतर हवं तर हॉटेलमध्ये जाऊन थोडा आराम करूया, नंतर पुढचं आपण पुढे. का हो, नाही मी खरंच ठीक आहे. आपण आधी आपली कामं आटपून घेऊ. विशाखा, तू काय करतेस? तुझं तुला तरी कळतंय का? अगं, पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्याच मुलीचा संसारपणाला लावतेस तू. अगं, त्यांच्या पुढच्या आयुष्याचा तरी विचार कर. आणि काय मिळवणार आहेस ग हे सगळं करून? सदानंद, मी आपल्या मुलीचाच विचार करतेय. तिचं आयुष्य सुखाचं समाधानाचं व्हावं, तिचं भविष्य उज्ज्वल व्हावं ना, म्हणून करतेय सगळं. आणि आपण डबल श्रीमंत व्हावं म्हणून. आणि हे बघ, तू जर का पुन्हा पुन्हा तेच बोलणार असशील ना, तर गप्प बस. तुला काय करायचं ते कर. हा बोला, काय अपडेट? मॅडम, सगळीकडे शोध घेत आहेत ते दोघं. त्यांनी कुठून तरी माहिती काढलेली दिसते, त्या जागी ते जात आहेत. मला वाटतं आतापर्यंत त्यांना कळलं असेल की ही कंपनी फेक आहे म्हणून. जरा जास्तच उड्या मारायला लागले ती दोघं जण. मागच्या वेळेला वाचला होता तो आकाश, पण या वेळेला वाचता कामा नये. आणि तुम्ही वाट कसली बघताय? जे काम सांगितलंय ना ते पूर्ण करा. येस मॅडम. क्या बात है, पेपर्स मिळाले? म्हणजे काय? कमाल आहे बच्चा. मला वाटलं नव्हतं तू हे सगळं करू शकशील म्हणून. अगं मम्मा, काय बोलतेस तू? तुझी मुलगी आणि तिला साधं एवढं काम नाही जमणार. बस का? आय नो, पण हे बघ बच्चा, हे फक्त टीजर आहे. फिल्म अभी बाकी आहे, हे लक्षात ठेव. आणि ऐक, आत्ता पेपर्स तुझ्याचकडे ठेव. आणि अखिल शिवाय कोणालाही थांगपत्ता लागू देऊ नकोस की ते पेपर्स तुझ्याकडे आहेत. येस. नंतर मी सांगते तुला त्याचं काय करायचं ते. चल, मी फोन ठेवते, नंतर बोलू आपण. बाय. ओके मम्मा, बाय. हे घ्या पेपर्स. काय लिहिलंय पेपरमध्ये? या पेपर्समध्ये असं लिहिलंय की मी, अखिल ठाकूर,
मग स्वेच्छेने पूर्ण शुद्धीत माझा सगळा बिझनेस, सगळी मालमत्ता, त्याचा मालकी हक्क विशाखा भालेकरच्या नावाने करतोय. घराचे पेपर्स तर तनयाने आधीच मिळवलेत. आता या ठाकूरांना रस्त्यावर आणायला मला एका दिवसाचा सुद्धा वेळ लागणार नाही. वा, ग्रेट आहात तुम्ही. आता जा आणि या पेपर्सवरती सह्या घ्या आणि डील फायनल करा. एकदा का ह्या पेपर्सवरती सह्या झाल्या ना की ठाकूरांची सगळी मालमत्ता माझी होईल. एका क्षणात सगळं उद्ध्वस्त होईल आणि ती आकाश आणि वसू सुद्धा वाचवायला येऊ शकणार नाहीत. आणि माझी लाडकी जवळची मैत्रीण जयश्री रस्त्यावर येईल. आणि एकदा का ती रस्त्यावर आली ना की मग खऱ्या अर्थाने माझा सूड पूर्ण होईल. मग तिला कळेल की एखाद्याची हाय लागणं म्हणजे काय असतं ते. मॅडम, नक्की काय झालं होतं? त्या जयश्रीच्या काळ्या जिभेमुळे माझ्या आयुष्यात येणारं सुख आणि समृद्धी याला मुकले मी. करोडोंची संपत्ती असलेलं स्थळ आलं होतं मला. पण या जयश्रीनी माझ्याबद्दल वाईट साईट सांगितलं मुलाकडच्यांना आणि त्यांचं मत माझ्याविषयी कलुषित केलं. ती जळायची माझ्यावर, कायमच जळत आली ती. कॉलेजमध्ये असताना सुद्धा माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना माझ्याबद्दल वाईट साईट गोष्टी सांगून त्यांचे कान भरायची. माझं जगणं मुश्किल केलं होतं तिने. पण आता नाही.